नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी कायद्याची मूलतत्वे या विषयातील प्रकरण 4 कंपनीचे भांडवल अभ्यासणार आहोत. कंपनीचे भांडवल म्हणजेच कॅपिटल ऑफ द कंपनी या 4थ्या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश होतो. सर्वप्रथम भाग भांडवल उभारणीचे विविध मार्ग, तसेच खाजगी विपणन, सार्वजनिक विपणन याचा अर्थ, त्याचप्रमाणे खाजगी विपणन व सार्वजनिक विपणन यातील फरक आपण अभ्यासणार आहोत. हक्क भाग म्हणजे काय, बोनस भाग म्हणजे काय, कर्मचारी भाग विकल्प योजना, स्वेट सामान्य भाग, भागांची पुनर्खरेदी, भागांचे वाटप, भाग वाटपाच्या कायदेशीर अटी, भाग वाटपाची कार्यपद्धती, अनियमित भाग वाटप व त्याचे परिणाम, भागांवरील हप्ते मागणी म्हणजेच हप्ते मागणी करण्याची पद्धत, वैध भाग हप्ते मागणीच्या आवश्यक तरतुदी किंवा त्याच्याशी संबंधित नियम, त्याचप्रमाणे भाग हप्ते मागणीची कार्यपद्धती, भागांवर आगाऊ रक्कम भरणे, भाग प्रमाणपत्र किंवा त्यालाच आपण भाग दाखला असे म्हणतो, त्याचप्रमाणे भाग प्रमाणपत्रातील मजकूर, भाग प्रमाणपत्र देण्यासंबंधी काय काय तरतुदी आहेत, तसेच भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत काय असते, भाग भांडवल म्हणजे काय, त्याचा अर्थ, स्वरूप, भाग भांडवलाचे प्रकार, प्रतिभूती संकल्पना, त्याचप्रमाणे भाग म्हणजे काय, भागाचा अर्थ, स्वरूप व भागांचे विविध प्रकार आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीच्या स्थापनेच्या प्रवर्तन, नोंदणी, भांडवल उभारणी आणि व्यवसाय प्रारंभ या 4 अवस्थांपैकी भांडवल उभारणी ही अत्यंत महत्त्वाची अवस्था असते. कारण या अवस्थेमध्ये कंपनीला व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल भाग आणि कर्ज रोख्यांच्या विक्रीच्या माध्यमातून गोळा करावे लागत असते. भांडवल उभारणीच्या विविध मार्गांपैकी योग्य मार्गाची निवड करणे अत्यंत आवश्यक असते. कारण कंपनीला कायद्यानुसार किमान भांडवलाची रक्कम ही गोळा करणे आवश्यक असते, अन्यथा कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही. तसेच भाग विक्रीच्या माध्यमातून उभ्या केलेल्या भाग भांडवलावर कंपनी टप्प्याटप्प्याने भागधारकांकडून भाग हप्ते मागणीच्या स्वरूपात भांडवल जमा करत असते. त्यासाठी कंपनीला कंपनी कायद्यातील आवश्यक तरतुदींचा विचार करावा लागत असतो. त्यामुळे भांडवल उभारणीचे विविध मार्ग, भाग हप्ते मागणी, भाग आणि भांडवलाचे प्रकार या विविध बाबींचा अभ्यास या प्रकरणात आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण भांडवल उभारणीचे विविध मार्ग अभ्यासणार आहोत. भांडवल उभारणी हा कंपनी स्थापनेतील एक महत्त्वाचा टप्पा असतो. कंपनी कायदा 2013 कलम 23 नुसार प्रामुख्याने कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक कंपनीला प्रतिभूतींच्या माध्यमातून भांडवल उभारणी करता येत असते. खाजगी कंपनी खाजगी पद्धतीने मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्या माध्यमातून भांडवल उभारणी करू शकते. त्यासाठी खाजगी कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसते. मात्र सार्वजनिक कंपनीला माहिती पत्रकाच्या माध्यमातून लोकांनी कंपनीचे भाग खरेदी करावेत यासाठी आवाहन करावे लागत असते. भाग भांडवल उभारणीच्या 4 पद्धती आहेत. त्यामध्ये खाजगी विपणन, सार्वजनिक विपणन, हक्क भाग आणि बोनस भाग यांचा समावेश होतो. त्यापैकी आता आपण खाजगी विपणन ही पद्धत बघणार आहोत. खाजगी विपणन यालाच प्रायव्हेट प्लेसमेंट असेही म्हणतात. खाजगी विपणन हा सार्वजनिक कंपनीला भांडवल उभारणीचा सर्वात सोपा मार्ग आहे. कंपनी कायदा 2013 मधील कलम 42 नुसार खाजगी विपणन म्हणजे जनतेला भाग विक्रीसाठी सार्वजनिकरित्या आवाहन न करता खाजगी पद्धतीने म्हणजे मित्र, नातेवाईक, प्रवर्तक, संचालक यांना कंपनीचे भाग विक्री करणे. तसेच खाजगी कंपनीला अशा प्रकारे भागांची विक्री करण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे माहिती पत्रक किंवा निवेदन सादर करावे लागत नाही. मात्र सार्वजनिक कंपनीला माहिती पत्रकाची प्रत कंपनी नोंदणी अधिकाऱ्यास सादर करावी लागते. भाग विक्रीमध्ये सार्वजनिकपणे जनतेचा सहभाग नसावा अशी इच्छा असणाऱ्या सार्वजनिक कंपन्या
खाजगी विपणनाच्या माध्यमातून भागांची विक्री करत असतात व या खाजगी विपणनाच्या तरतुदी आपल्याला सांगता येतील. त्यात प्रथम भागांची मर्यादित तसेच सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत खाजगी भाग विक्रीसाठी सदस्य संख्या ही 200 पेक्षा अधिक नसावी. सेबी किंवा सेबी आणि नोंदणी अधिकारी यांच्याकडे भाग विक्रीसाठी आवश्यक परवानगी मागविणे. तसेच पुढील तरतूद आहे, खाजगी भाग विक्री ही अगोदर केवळ अशाच व्यक्तींना करण्यात यावी ज्यांची नावे कंपनीने अगोदर नोंदवलेली आहेत. म्हणजेच ज्यांना भाग विक्री करायची आहे त्यांची नावे आधी कंपनीकडे नोंदविलेली असावीत. पुढील तरतूद आहे, कंपनी कायद्यानुसार PAS 5 या नमुन्यामध्ये खाजगी प्लेसमेंट ऑफरची संपूर्ण नोंद ठेवणे आवश्यक असते. व शेवटची तरतूद आहे, खाजगी भाग विक्रीने जमा करावयाच्या वर्गणीची रक्कम ही रक्कम फक्त चेक, डिमांड ड्राफ्ट, इतर बँकिंग चॅनलद्वारे प्राप्त केली जाऊ शकते. कंपनीला व्यवसायासाठी खाजगी विपणन पद्धतीचा वापर करण्याचे अनेक फायदे असतात. ते पुढील प्रमाणे. खाजगी विपणन पद्धतीमुळे वेळ आणि खर्च यांची बचत होते. त्यामुळे वेळ आणि रक्कम या दोन्ही बाबतीत ही अत्यंत लवचिक पद्धत आहे. सार्वजनिक विपणनामध्ये जो जाहिरात खर्च लागतो तो खाजगी विपणनामध्ये करावा लागत नाही. म्हणजेच खाजगी विपणनामध्ये जाहिरातीच्या खर्चाची बचत होत असते. भाग विक्री करण्यासाठी माहिती पत्रक प्रसिद्ध करणे तसेच इतर शिष्टाचार पूर्ण करावे लागत नाही. या पद्धतीमुळे मध्यस्थांची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे त्यासाठी करावा लागणारा दलालीचा खर्च करण्याची आवश्यकता खाजगी विपणनामध्ये नसते. खाजगी विपणन पद्धतीमुळे कंपनीला भांडवल उभारणीसाठी आवश्यक असणारा निधी त्वरित मिळतो. त्यामुळे भांडवल उभारणीची शाश्वती असते. या पद्धतीत कंपनीला भाग वाटप प्रक्रिया तसेच गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत असते. गुंतवणूकदार व्यक्ती किंवा संस्थांशी प्रत्यक्ष व्यवहार ठरवता येतो. भाग विक्रीच्या अटी ठरविता येतात. नवीन व्यवसायासाठी किंवा जोखमीच्या प्रकल्पासाठी खाजगी विपणन हा उपयुक्त पर्याय आहे असे आपण सांगू शकतो. खाजगी विपणनाच्या फायद्याप्रमाणेच खाजगी विपणनाचे काही तोटे आपल्याला सांगता येतील. खाजगी विपणन पद्धतीत जास्तीत जास्त 200 लोकांना प्रस्ताव पाठवता येत असल्यामुळे भांडवल उभारणीवर मर्यादा येत असते. त्यामुळे हे मर्यादित विपणन आहे असे आपण सांगू शकतो. या पद्धतीत एक व्यक्ती 1 वर्षात 5,000 रुपये या कमाल मर्यादेपर्यंत भाग खरेदी करू शकते व कंपनीला सुद्धा जास्तीत जास्त 4 वेळा भागांची विक्री करता येत असते. तसेच भाग विक्री मर्यादित लोकांना केली जात असल्याने एका विशिष्ट व्यक्तिसमूहाला मक्तेदारी निर्माण करता येत असते. हे होते खाजगी विपणनाचे तोटे. खाजगी विपणनानंतर आता आपण सार्वजनिक विपणन अभ्यासणार आहोत. सार्वजनिक विपणन हा भांडवल उभारणीचा प्रकार इंग्लंडमध्ये खूप लोकप्रिय आहे. या प्रकारात कंपन्या आपल्या प्रतिभूतींची विक्री प्रथम भाग विक्री गृहाला करतात, इश्यू हाऊसेस, आणि नंतर या भाग विक्री गृहामार्फत सामान्य जनतेला प्रतिभूतींची विक्री करावी लागते. जेव्हा कंपनीला खूप मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करावयाची असते तेव्हा कंपनी या मार्गाचा अवलंब करत असते. भारतात या पद्धतीने भाग विक्री करताना कंपनी कायद्यातील विविध तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. सार्वजनिक कंपनीला भाग अथवा कर्ज रोख्यांची विक्री सार्वजनिकपणे करून भांडवल उभारणी करावयाची असेल तर त्यासाठी जनतेला आवाहन करावे लागते. हे आवाहन माहितीपत्रक प्रसिद्धीद्वारे केले जाते. माहितीपत्रकामध्ये भांडवल उभारणीसाठी आवश्यक सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली असते. भागांची सार्वजनिकपणे विक्री करून भांडवल उभे करावयाचे असेल तर त्यासाठी काळजीपूर्वकपणे सविस्तर नियोजन करावे लागत असते.
भाग विक्रीसाठी सेबी या संस्थेने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागते. यामध्ये सर्वप्रथम सविस्तर माहितीपत्रक तयार करून त्यास सेबीची परवानगी घ्यावी लागते. नंतर ते प्रसिद्ध करावे लागते. माहितीपत्रक प्रसिद्धीची सूचना वर्तमानपत्रात द्यावी लागते आणि जनतेला भाग खरेदीसाठी आवाहन करावे लागते. माहितीपत्रक वाचून जनता भाग खरेदीचा निर्णय घेते. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते व आवश्यक निधी जमा करावा लागत असतो. हा निधी कंपनीच्या स्वतंत्र खात्यात जमा करावा लागतो. कंपनीला व्यवसाय प्रारंभीचा दाखला मिळाल्याशिवाय या रकमेचा वापर करता येत नाही. सार्वजनिक विपणन पुढील पद्धतीने करता येते. त्यामध्ये कंपनी कायद्यातील कलम 81 नुसार नवीन भाग विक्रीसाठी काढताना सध्या असणाऱ्या सभासदांना अग्रहक्क दिला जात असतो. म्हणजे आधीचे जे सभासद आहे त्यांना आधी भाग विक्री केली जाऊ शकते. नवीन भाग खरेदीत सहभागी होऊन पूर्वीच्या सभासदांना अधिक मताधिकार मिळत असतात. तसेच त्यांचा नियंत्रणाचा अधिकारही वाढतो. कंपन्या आपल्या भागांची नोंदणी भांडवल बाजारात करतात आणि माहितीपत्रक प्रसिद्धीद्वारे प्रत्यक्ष आणि थेट स्वरूपात जनतेला भाग विक्री करत असतात. प्रतिभूती विक्रीसाठी भाग विमेकरी नेमणूक करतात की जेणेकरून जर भाग विक्रीसाठी कंपनीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर शिल्लक राहिलेले भाग हा भाग विमेकरी स्वतः खरेदी करत असतो. तसेच भाग विक्रीसाठी कंपन्या विविध वित्तीय संस्था उदाहरणार्थ व्यापारी बँका, विदेशी बँका, IDBI इत्यादी संस्थांना प्रथम एकदम भाग खरेदी करतात आणि नंतर भागांची भाग बाजारात फेरविक्री केली जाते. व्यवसायासाठी सार्वजनिक विपणन पद्धतीचा वापर करण्याचे अनेक फायदे आहेत. ते आपल्याला सांगता येतील. त्यात प्रथम फायदा, खाजगी विपणन पद्धतीत जास्तीत जास्त 200 लोकांना प्रस्ताव पाठवता येत असल्याने भांडवल उभारणीवर मर्यादा येत असते. परंतु सार्वजनिक विपणन पद्धतीमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करणे शक्य होत असते. म्हणजेच तुलनेत खाजगी विपणनात भांडवल उभारणीवर मर्यादा येतात तर सार्वजनिक विपणनात मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करता येत असते. पुढील फायदा सांगू शकतो. भाग विक्रीसाठी सामान्य जनतेला आवाहन केले जात असल्याने एका विशिष्ट व्यक्ती समूहाची मक्तेदारी निर्माण करणे इथे कठीण असते. पुढील फायदा आहे भाग खरेदी विक्रीचे व्यवहार खुल्या बाजारातून होत असल्याने गुंतवणूकदारांना खुल्या बाजारातून भाग घेणे व व्यवहार करणे हे अत्यंत सुलभ होत असते. सार्वजनिक विपणनाचे फायदे बघितल्यानंतर आपण काही तोटेही सांगू शकतो. सार्वजनिक विपणनामध्ये जनतेला भाग खरेदीसाठी आवाहन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात खर्च करावा लागत असतो. त्यामुळे ही खर्चिक पद्धत आहे असे आपण म्हणू शकतो. नवीन व्यवसायासाठी किंवा जोखमीच्या प्रकल्पासाठी सार्वजनिक विपणन हा उपयुक्त पर्याय नसतो, कारण भाग बाजारात अनेक कंपन्यांचे भाग एकाच वेळी विक्रीला आलेले असतात. त्यामुळे भाग विक्रीला किती प्रतिसाद मिळेल याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे भांडवल उभारणीमध्ये अनिश्चितता हा एक मोठा अडथळा निर्माण होत असतो. पुढील तोटा आपण सांगू शकतो की सार्वजनिक विपणनाच्या पद्धतीमध्ये कंपनी कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागते. म्हणजेच कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करावे लागत असते. त्यामुळे भांडवल उभारणीमध्ये खूप वेळ वाया जात असतो. अशा प्रकारे आज आपण प्रकरण 4 कंपनीचे भांडवल या प्रकरणातील भाग भांडवल उभारणीच्या विविध मार्गांपैकी खाजगी विपणन म्हणजे काय, खाजगी विपणन पद्धतीचे फायदे तोटे, तसेच सार्वजनिक विपणन म्हणजे काय, सार्वजनिक विपणन पद्धतीचे फायदे तोटे, तसेच खाजगी विपणन आणि सार्वजनिक विपणन यातील फरक आज आपण अभ्यासलेला आहे.